नर्मदे हर. नर्मदे हार. रामराव रतन खाडे राहणार लातूर. नर्मदेसाठी पहिला पहिला परिक्रमा आहे. अरे वा, पहिली परिक्रमा. पहिली परिक्रमा आहे. आणि बहु भलतं चांगलं वाटायले एकदम नंबर म्हणजे आहे. आई आई काही देते का, दर्शन वगैरे देते? अजून काही झालं नाही मनातून दर्शन, असं मनातून झालं हे. मग असं उघड काही झालं नाही. हा. हा. आणि काय वाटतं, आनंद वाटतो आनंद परिक्रमेत? वाटतो, नंबर एकचा आनंद वाटतो. नाही आई, आपण इथं जसं यात्रा करतो, कोणते देवदर्शन करतो, हो. त्या देवदर्शनात आणि आपल्या परिक्रमेत काय अंतर आहे बाबा? काही नाही, काही कळत नाही तेवढा अंतर, बराबर दिसते दोन्ही. नाही, इकडं एक अंतर आहे ना बाबा. आहे चालण्याचं अंतर आहे थोडं. इकडे कसं आहे, सर्व सर्व आपल्या याच्यावर अवलंबून असतं हो. आणि सर्व काही मिळतं इकडं. घरी कसं आहे, आपण देवदर्शनाला जातो तेव्हा गाड्या घोड्या आपल्या सर्व सोबतीने असतात, नातलग सोबतीने असतात. हे जर जरासं वजन धरून गेले दादा बा, कोणी सांगतं मला हे गलास उचलून देतो, उचलून दे, अशा गोष्टी होत राहतात. आता इथं कसं आहे की आपलं स्वतःचं वजन स्वतःच्या पाठीवर असतं, स्वतःच्या पाठीवर असतं. आणि हे म्हणजे पूर्ण कष्टाची यात्रा आहे. कष्टाची पूर्ण यात्रा. वगैर कष्ट केल्याशिवाय पडणार नाही. तुम्ही जर कष्ट केले नाही, चालले नाही, तर तिथेच बसून राहा. कारण ही कष्टाची यात्रा आहे आणि याच्यात खरंच परमेश्वर मिळतो आणि दिसतो. आई कुठं ना कुठं दर्शन देते आणि होतं ते. आज आणि उद्या तुम्हाला ती तुमची जी इच्छा आहे ती करेल पूर्ण. आई नर्मदे हर. नर्मदे हर हर. इकडच्या सेवा कशा वाटतात? इकडचे आमचे आदिवासी लोक नंबर एक कसे सेवा, वाटतात? नंबर एक सेवा आदिवासी लोक, नंबर एक इथं. इकडच्या लोकांची राहणीमान कशी वाटते तुम्हाला? चांगले एकदम चांगले. बाबा हे तर आता कपडे घालता, आम्ही पूर्ण आमचे ज्या इकडचे लोक आहेत एवढे कपडे नसायचे. आमच्या घरी आता सिमेंटचे व्हायला लागले, पूर्वी व्हायचे नाही. सर्व लाकडांचे सर्व आता चालू तुमच्या इकडे बी पक्के घरं दिलेत बऱ्याच लोकांना, बरेच का बांधकाम चालू आहे. नाही, आता पक्के घर होत आहेत. हो, व्हायले. सरकार इकडे लक्ष देते. हो, द्यायले. चला ठीक आहे. नर्मदे आहे. नर्मदे. नाव सांगा बाबा. हा, मी संजय नामदेव गोडसे, नातेपुते, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा इथून आलेलो आहे. माईची परिक्रमेचा आनंद इतका आहे की आईच्या संगतीत चालण्याकरता जो आनंद मिळतो तो इतर कुठल्याही ठिकाणी नाही. हे आनंद खरंच आहे का बाबा? हा आनंद खरोखर आहे. आई म्हणजे खरंच आनंद आहे. आईमध्ये खरंच आनंद आहे. देणारीच आहे. लांबून चालण्यापेक्षा माईच्या संगतीत चालणं ही जगावेगळा आनंद आहे. असंही चला ठीक आहे बाबा. कसं वाटतं आपल्या या एकदम परिक्रमेत मस्तपैकी वाटतं. असताना? चालेल. आश्रमांच्या सेवा कशा हा, वाटतात? व्यवस्थित चालली तुमची सेवा, एकदम मस्त. आश्रमवाले चांगली सेवा हा, देतात. सेवा देतात चांगली. चला ठीक आहे बाबा. आपली यात्रा सुखमय मंगलमय हो, ही आईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मोलगी या आश्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपलं नाव सांगा बरं. श्रीकांत केशव भोसले. आपली पण पहिलीच परिक्रमा? हो, पहिलीच परिक्रमा आहे. आता का बरं वाटलं की परिक्रमा करावं असं? मागच्या वर्षी मी ट्रॅव्हल्सनी केली होती आणि असं काही नव्हतं की लगेच आता पायी करावी म्हणून. पण माईची इच्छा असेल की पायी करावं म्हणून तो असं काही कुठलीही तयारी न करता एका दिवसामध्ये निघलो आहोत माईच्या भेटीसाठी. आणि प्रयोग आहे असं म्हणजे जे असतं ना परमानंदाची प्राप्ती, अरे वा. ते मैयाच्या म्हणजे जो ही यात्रा करेल त्यालाच कळेल, हा. बाकीच्यांना नाही नाही, कळणार हा, की बरोबर. माईचं सानिध्य काय असतं, मैयाबरोबर चालल्याने काय असतं. हे ज्यावेळेस एखादा व्यक्ती असेल, कुणी परिक्रमा यात्रे असेल, जो करून गेला आहे आणि जो करतोय त्यालाच कळतं हा, म्हणजे की एखादा- माईचं प्रेम काय आहे. हा. आणि मनामध्ये जी आपुलकी असते ना, ती फक्त माईच्या सानिध्यातच मिळते. एखादा मुक्का राहिला आणि त्याला जर गुळ खायला दिलं, त्याला विचारलं बाबा गुळ कसं लागतंय रे, तो बोलू शकत नाही नाही. बोलू तशीच शकत. स्थिती आमच्या या हो. परिक्रमा वाशिंची होते तशीच की स्थिती. गुळ कसं आहे, आई कशी आहे, आई कशी आई कशी, आईचं प्रेम कसं आहे, तर कोणी बोलू शकत नाही. का तिचं प्रेम असं आहे की तिचं आपण या चामड्याच्या जिभेने तिचं वर्णन करू शकत नाही. शब्दात सांगता न येणार, नाही आणि करूच शकत करू नाही. शकत नाही. ते आणि वर्णन करायला गेलं तर एवढी अफाट आहे की ती सर्व हे कमी पडतं आपल्याला. आपण ट्रॅव्हल्सने परिक्रमा केली आणि आता पायी करतायत, याच्यात अंतर काय आहे बाबा? ट्रॅव्हल्सनी करताना माईपासून अंतर खूप असतं.
आणि आता पायी जर चालतो का आपण मैयाच्या कडाकडाने चालतो, पण प्रेमाचं पण अंतर असतंच की समजा जवळून समजा एखादं चॉकलेट आहे ते खाणं आणि ते दाखवणं फरक आहे नाही. ट्रॅव्हल्स मध्ये फक्त दाखवणंच आहे. हो दाखवणंच आहे. हे चॉकलेट आहे हेच बघा इथून. खाणं आहे. बघा 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 हे चॉकलेट आहे याचं. इथून मैया आहे. आता जर चालतो की चाखून पाहतो ना, म्हणजे तो फरक आहे. आणि मानसिकपणा आणि शारीरिक जे ताण आहे तो ट्रॅव्हल्स मध्ये फार कमी असतो. कारण आपलं ओझे सर्व ट्रॅव्हल्स मध्ये चला रे इकडून जवळच चालायचे असं. हो, आणि इथं कसं आहे की तुमच्या खांद्यावर तुमच्या पाठीवर स्वतःचं ओझं असतं. ओझं जरी असतं पण आतापर्यंत काही वाटलं नाही ओझं. आता एक 14 दिवसाचा प्रवास झाला, नाही ना आपण ट्रॅव्हल्स मध्ये वाटलं चालताना नाही. असं वाटतं की आपला जो बोजा आहे, आपले जे कपडे आहे हे मैयानी वरचेवर धरलेले आहे असं नाही थोडासा अनुभव होतो. ट्रॅव्हल्स मध्ये चालताना आपल्या गरजा फार जास्त असतात. हो खूप गरजा आहेत आपल्या खूप जास्त असतात. खूप जास्त. आणि आपण पायी चालताना आपल्या गरजा जेवढ्या जास्त असतील आणि जर गरजा जास्त असतील तर पायी चालता 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 त्या गरजा ऑटोमॅटिकली कमी होतात. कमी कमी होतं. एवढंच की आपला ज्या शरीरावरचे जे कपडे सुद्धा ते सुद्धा कमी होऊन जातात. नाही एवढे आता आवश्यकता नाही या कपड्यांची, एवढेच कपडे आपण याच कपड्यावर बरं आहे, आपलं एवढंच वजन बरं आहे. म्हणजे आई जे आहे ना आपल्याला या मोहमायापासून हो दूर करते. दूर करत राहते. दूर हे करत तुझं काही कामाचं नाही. याला तू कमी कर, याला कमी कर, याला कमी कर, कमी कमी कमी. आणि मग आपण होतो असं की आपण ज्याच्यासाठी आलेलो आहे आणि अंतसमयचा वेळ म्हणजे सर्वांनाच येतो, आम्हालाही तुम्हाला येणार आहे, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी कामात येतात. ते आहे ना एक तुकाराम महाराजांचा हा. अभंग, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. हं, बरोबर आहे. तसंच म्हणायचं. नाही तर शेवट परमात्मा ह्या म्हणजे या गोष्टी आपल्याला तेव्हा कामात येतात. नाही भाऊ याच्यावर काय आपण मोह टाकायचे, याच्यावर काय आसक्ती करायची, हे तर सर्व आपण पूर्वी आपण करून चुकलो. हे आपलं आहेच नाही. आज माझं होतं, काल दुसऱ्याचं आहे, परवा तिसऱ्याचं आहे. तिसऱ्याचं आहे. बरोबर आहे. आणि एका संताने म्हटले की ज्या डोळ्याने जे जे दिसतंय, जे जे दिसे ते नासे, ते नसतं. हे सर्व नाशवान आहे. पण फक्त आईचं प्रेम, परमेश्वराचं प्रेम हे सत्य आहे, ते कोणी टाळू शकत नाही. टाळू शकत. आपण आपले अनुभव सांगितले याबद्दल धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर. खाप्याला उठव, खाप्याला